तर आज आहे दिवस 29वा आणि तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर पूर्णपणे वाढत आहे. जे यातला अंतर जे होता ना, ते पूर्ण आता झाकून जात आहे. तर आज आहे कोथिंबीर केलेला आपला 29वा दिवस आणि तुम्ही इथं बघू शकताय, की आपली कोथिंबीरमधला जो 2 सऱ्यातला अंतर जो होता ना, तो आता पूर्णपणे झाकत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की आपली आता कोथिंबीर वाढीस लागलेली आहे. आता काही दिवसात म्हणजे 10 ते 11व्या दिवसात आपली कोथिंबीर पण निघते. तोपर्यंत किती वाढते हेच बघायचं आहे. ठीक आहे. आता बऱ्याच जणांनी मला कॉल मेसेज केला आहे की आमची वाढत नाही, 22 दिवसाची आहे तुमच्या एवढी नाही. तर हे बघा रानावर पण डिपेंड असतं. आम्ही ह्याला ना 20-22 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आमच्याकडं. जवळपास 2-4 वर्षाखाली खूप साऱ्या गायी होत्या. त्यावेळेस ना पूर्ण म्हणजे याच्यात शेणखताचा खूप जास्त भर दिलेला आहे. त्याच्यामुळं आमचा पण एक प्लॉट हा जो आहे ना अर्धा एकरचा तो एकदम जास्त आला आहे. आणि वरचा याच्यासोबतचा म्हणजे तो अर्धा एकरचा आहे ना त्याच्यात थोडासा छोटा आहे पण तो पण वाढत आहे. बघा आपला जो खालच्या रानातला पूर्ण प्लॉट आहे ना तो आता असा आलाय. ठीक आहे. हे बघा पूर्ण साऱ्या म्हणजे आता झाकून जात आहे. आपला दुसऱ्या रानातला प्लॉट जो आहे ना तो हे बघा असा आहे. ठीक आहे. दोन्ही एकाच दिवशी पेरलेला आहे, फक्त थोडंसं पुढे मागं होतं ते पण कशामुळे रानात खत वगैरे जास्त असल्या. तर ना गाईज एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ॲटोमॅटिक ते त्याच्या दिवसाच्या आत वाढून येतं. ठीक आहे. तरी पण आम्ही ना याच्यावर फवारणी घेतलेली कालचा तर व्हिडिओ टाकलाय. जरी पण वाढ होत नसली ना तर 19-19ची फवारणी जर घेतली तर एकदम व्यवस्थित वाढ पण होईल. ठीक आहे. युरियानी आय थिंक आम्ही नाही टाकलेला, पण जर टाकला तर की पांढरे डाग वगैरे पडतात म्हणून. मग उगाच एवढा प्लॉट भारी आलाय आणि थोड्यासाठी रिस्क घेणं मला वाटत नाही बरं होईल. ठीक आहे. बाकीचा काही विषय नाही. खूप मेहनत घेऊन एवढं आलंय. ठीक आहे. एकतर लाईट असली फालतू आहे ना 6 तास. कसं भिजवावं आणि काय करावं ते समजत नाही. आता दुसरा प्लॉट पण दाखवतो. ठीक आहे. त्याला तर खूप दिवस झाले. गोलाच नाही अर्धा.